नमस्कार सर्वांना. गुड इव्हनिंग. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन. आजच्या आपल्या रेकी ग्रँड मास्टरच्या इंट्रोडक्टरी वेबिनार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. वेलकम वेलकम वेलकम. तर सर्वप्रथम मला माझे जुने चेहरे बघू द्या. जुने विद्यार्थी कोण कोण आहेत. खूप दिवसानंतर. चला मॅडम, नमस्कार सीमा. अजून कोण आहे जुनं? चला व्हिडिओ ऑन करून घ्या. तेजस्विनी मॅम, युवराज कदम, शालिनी मॅम, नमस्कार. ऑफिस मध्ये की आल्या घरी? हा, ओके. चला ठीक आहे. नमस्कार वसुधा मॅम. व्हिडिओ. चला नमस्कार. चला, तर सर्व नवीन आणि जुन्या स्टुडंटचं ओके. रेखा मॅम नमस्कार. तर बघा, आजचा वेबिनार कशासाठी आहे? आजचा वेबिनार फक्त इंट्रोडक्टरी वेबिनार आहे. ओके, की जसं तुम्ही कोणी लोक तुमच्यापैकी माझ्याकडे लेवल 2 केला, लेवल 1 केला आहे, कोणी लेवल 2 केला आहे, लेवल 3 केला आहे. आता आजचं जे सेशन आहे ते लेवल 4 रेकीची पुढची लेवल काय असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं ते आता आपण बघणार आहे. ओके, इंट्रोडक्टरी आहे. लगेच कोणाचे काही पैसे वगैरे नाही मागणार. बघून घ्या, शिकून घ्या नक्की काय असतं पुढे, कसं असतं. ओके, तर बघा, रेकी लेवल 4 लेवल 1 2 3 पेक्षा संपूर्णपणे वेगळं आहे. कुठल्या दोन लेवलवर बघा. एक आहे आध्यात्मिक लेवलवर, दुसरं आहे आर्थिक लेवलवर. तर आध्यात्मिक लेवलवर जर बोलायला गेले तर रेकी लेवल 4 हा आध्यात्मिक लेवलवर तुम्हाला खूप पुढे नेतो. ओके, जेव्हा तुमचं लेवल 4चं अटेनमेंट होतं तेव्हा तुम्ही काय काय करू शकता ते आज आपण बघणार आहे. सर्वप्रथम, तुम्ही एक गुरु होतात. जसं मी तुम्हाला शक्तिपात देतो तसं तुम्ही दुसऱ्यांना अटून करू शकता. इतरांच्या जीवनामध्ये बदल घडवू शकतात. ओके, आणि तुमच्या जीवनात काही प्रॉब्लेम असेल पण जेव्हा तुम्ही गुरु बनतात तर तुम्हाला दुसऱ्यांच्या जीवनातले प्रॉब्लेम खूप छोटे वाटायला लागतात. कारण तुमच्याकडे बऱ्याच सगळ्या केसेस येत असतात. आणि जेव्हा तुम्ही गुरु होतात, इतरांसाठी करतात, तेव्हा एक लक्षात घ्या, युनिव्हर्सचं म्हणजे जो परमेश्वर आहे, जो क्रिएटर आहे. नमस्कार जय श्रीनाथ. तर परमेश्वराचं तुमच्याकडे विशेष लक्ष असतं. ओके, मग तुम्ही त्याच्या अंडर येऊन जातात. ही आपली नॉर्मल लाईफ पेक्षा ती लाईफ वेगळी असते जेव्हा तुम्ही कुणी गुरु बनतात. आणि मग ऑटोमॅटिकली आपल्या जीवनातले प्रॉब्लेम कमी होऊन आपल्याला दुसऱ्यांच्या जीवनातले प्रॉब्लेम दूर करण्यासाठी त्याच्याकडून गायडन्स भेटत असतं आणि बळ भेटत असतं. तर खूप सुंदर आहे. आणि एक लक्षात घ्या, पुढच्या लेवलमध्ये जर तुम्ही जेव्हा गुरु होतात, गुरु कोण आहे? गुरुला ह्या विश्वामध्ये गुरुला ह्या विश्वामध्ये आई वडिलांनंतरचं स्थान आहे किंवा आई वडिलांपेक्षा मोठं मानतात. तर खूप मोठी जबाबदारी असती जीवनामध्ये. खूप तुमचे एकदम मेजर चेंजेस होत असतात. ओके, आणि दुसरं काय बघा, कुणासाठी लेवल 4? बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही माझ्याकडे लेवल 1 केलं, 2 केलं, 3 केलं म्हणजे एक स्पिरिच्युअलिटी मध्ये आले. आता कुणी काही करतं, मेडिटेशन, काही वेगळं करत असतं. प्रत्येक धर्मामध्ये काही ना काही असतं. आता लक्षात घ्या, आपण कुठे ना कुठे परमेश्वराशी कनेक्टेड आहे, आध्यात्मिक आहे, म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात, रेकीपर्यंत आलात. आणि आपल्याला अध्यात्माची ओढ असते. आणि कसं होतं, आपलं लग्न होतं, आपण सांसारिक प्रपंचामध्ये अडकतो. तर कुठे ना कुठे त्या धावपळीच्या जीवनामध्ये काय होतं, आपण आध्यात्मिकतेपासून थोडेसे लांब चालले जातो. आणि मग कसं होतं, जीवनामध्ये प्रॉब्लेम यायला लागतात. तर स्पिरिच्युअलिटी मध्ये असं बोलतात, लक्षात घ्या काय बोलतात. 40च्या आधीचं जीवन असतं ना आपलं, ते ना आपल्या पास्ट लाईफच्या कर्मानुसार घडत आले. आपल्या 40च्या वयाची 40 जेव्हा आपली असते त्याच्या आतलं जीवन, तुम्ही पास्ट लाईफ मध्ये काय काय कर्म केले त्याच्यानुसार तुमचं तुम्हाला घर, कुठल्या देशात जन्म घेतात, कुठल्या कुटुंबात घेतात, कसे मित्र, ते सगळं तुम्हाला परत फेड वसूल करायला इथे भौतिक जीवनात जगायला लागतं. पण प्रत्येक तुम्ही नोटीस करा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये 40 नंतर एक समज येते. जेव्हा तो 45 वर्षाचा होतो, की मी आतापर्यंत करत आलो ते खरंच का करत आलो आहे किंवा करत आले आहे, खरंच त्याची गरज होती का, मला नक्की काय करायला पाहिजे.
माझा खरा आनंद कशात आहे? बरेचसे तुम्ही बघितले असतील, जैन लोक, जैन धर्मामध्ये पण आहे की बरेच सगळे वेल सेटल करोडपती लोक असतात, पण त्यांना अचानक एक क्लिक होऊन जातं 40-45 नंतर, की मी काही दुसऱ्यासाठी, तर ते त्याग करून निघून जातात. पण आपल्याला कुठलाही त्याग करायचा नाही आहे संसार वगैरेचा. सांगायचं असं की आपण 40 नंतर परत परत त्या परमेश्वराशी, त्या युनिव्हर्सशी, क्रिएटरशी, ज्याने तुम्हाला बनवलं आहे, जो तुमचा इटर्नल म्हणजे माता पिता आहे कायमचाच, ओके, तर त्याच्याशी तुम्ही परत कनेक्ट होतात. मग स्पिरिच्युअल लेवलवर तुमची खूप चांगली ग्रोथ होते, खूप सुंदर ग्रोथ होत असते. आणि दुसऱ्या लक्षात घ्या, का बनायचं असतं? मदत करणं कशासाठी? बघा, तुम्ही विचार करा, आज 10 पैकी 8 लोकांमध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे. स्ट्रेसचा प्रॉब्लेम आहे, एन्झायटी, रिलेशनशिप इश्यू, पैशाचे इश्यू. तर एक कल्पना करा की तुम्ही जसं मला पण सुरुवातीला, मी जेव्हा या क्षेत्रामध्ये आलो, बघा, मला घरचंही कोणी ऐकून घ्यायचं नाही, तर लोक काय ऐकून घेणार आहे? पण आज हजारो लोक आहेत, रोज कॉल करतात, सर असं झालं तसं झालं, काय करू? तर ती फिलिंग आहे, आपण एखाद्याच्या जीवनामध्ये चेंजेस सांगतो, ती खूप त्याला शब्दामध्ये सांगता येत नाही. तर मी आहे, माझ्यासारखे हजारो कोचेस आहेत. आता सर्वांना तेच दोन डोळे, दोन हात, पाय आहेत. फक्त विचार करायची पद्धत बदलली तर तेच तुमच्या सोबत देखील होऊ शकतं. आणि तो आनंद खूप वेगळे हॅपीनेस असते, ओके, जेव्हा तुम्ही गुरु बनून कुणाच्या लाईफ मध्ये चेंजेस आणत असतात. तर स्पिरिच्युअल लेवलवर खूप मदत तुम्हाला होते, जर तुम्ही पुढच्या लेवलला आले तर. क्वेश्चन आन्सर मी नंतर घेणारच आहे, ओके. दुसरं बघा, कसं असतं, तुम्ही इथपर्यंत आलाय तर लक्षात घ्या, झाडाचं पान पडायला देखील काही ना काही कारण असतं. तर इथपर्यंत आले आहेत, तर बघा, कधी तुम्हाला भविष्यात वाटलं तर नक्की ह्या क्षेत्रामध्ये पुढे जा, असं मी म्हणणार आहे, ओके. तर लोकांना खूप गरज आहे आजकाल. तुम्ही बघा किती दुःख आहे लोकांना. तर आपणही समाजाचं कोणीतरी देणं लागतो, ओके. ह्या पृथ्वीवर कधी कधी अशी लोक असतात ज्यांना सगळं भेटतं आयुष्यात, पण आपण ह्या पृथ्वीचं, ह्या समाजाचं काही देणं लागतो. तर तुम्ही गुरु बनले, कुणाची मदत करायची इच्छा असेल, तर नक्की या क्षेत्रामध्ये या. आता हे झालं आध्यात्मिक लेवलवर, स्पिरिच्युअल लेवलवर. आता दुसरं आहे रेकी लेवल 4, रेकी लेवल 4 तुम्हाला आर्थिक दृष्ट्या कशी मदत करते फायनान्शियल लेवलवर. आता बघा, मी बरेचसे पुस्तकं वाचतो, तर त्यातले काही तुम्हाला ना पैशाविषयी छान छान कोट सांगतो. जर ऍग्री असेल तर असं लाईक करायचं, हार्ट करायचं, तुम्हाला माहिती आहे. तर काही पटलं तर करा, नाही पटलं तर कमेंट मध्ये सांगा, नाही सर असं बरोबर नाही आहे. तर बघा, आता पैसा का महत्वाचा आहे? अध्यात्म तर महत्वाचं आहे, पण बघा, आध्यात्मिकच असणं म्हणजे गरीब असणं असं नसतं. हा, आध्यात्मिक माणसाने, स्पिरिच्युअल माणसाने गरीबच राहणं गरजेचं नाही. कारण बघा, पैसा आनंद विकत घेऊ शकत नाही. पैशाने आनंद विकत घेता येत नाही, पण आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच सगळ्या समस्या आपल्याला सोडवता येतात. दुसरं काय बघा, हा, पैसा कमवणे, बघा, माधुरी सावंत मॅडम, गुड इव्हनिंग. दुसरं बघा, पैसा कमवणे म्हणजे फक्त श्रीमंत होणे नसते, तर आपल्या कुटुंबाला सुरक्षित भविष्य देणे असते. आता हा पैसा लेवल 4 मध्ये कसा येतो ते मी तुम्हाला थोड्या वेळी सांगणार आहे, पण पैसा का महत्वाचा आहे ते लक्षात घ्या, ओके. अजून बघा, पैसा कमवणे म्हणजे पैसा कमवा, कारण गरजेच्या वेळी काय होतं, आपल्या भावना कामी येत नाही, तर आपली आर्थिक ताकद उपयोगी पडते, ओके. तुम्ही कितीही इमोशनली स्ट्रॉंग असाल, पण नेहमीच भावना कामी येत नाही, ओके. तुम्ही फायनान्शियली सिक्युअर असणं खूप जास्त गरजेचं आहे. दुसरं, पैसा कमवणे हे लोभाचे लक्षण अजिबात नाही आहे. पैसा कमवणे लोभाचे लक्षण नाही आहे, तर एक जबाबदारीचे लक्षण आहे. हा, तुम्ही एक रिस्पॉन्सिबल पर्सनचे लक्षण आहे. कारण बघा, पैसा हे नेहमी ध्येय नसले पाहिजे, म्हणजे एक ध्येय जरी नसले पाहिजे तरी अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी एक शक्तिशाली ते साधन असते. आणि बघा, तुम्ही जर मी तुम्हाला हेही सांगतो, एक गोष्ट स्पष्ट करतो, जर
तुम्ही पैसा कमवण्यासाठी या क्षेत्रात आले, लेवल 4 असेल, कुठलीही रेकीचं कुठलंही असेल, कुठलंही स्पिरिच्युअल मॉडॅलिटी असेल, जर तुम्ही पैसा कमवण्याच्या उद्देशात याच्यात आले, तर पैसा कमवणं अशक्य आहे, म्हणजे पैसा त्या दृष्टीने येत नाही. पण जर तुम्ही या क्षेत्रामध्ये प्युअर इंटेन्शनने आले, चांगल्या भावनेने आले, लोकांची मदत जास्तीत जास्त कशी करता येईल, प्रॉब्लेम कसे सोडवता येतील, तर पैसा हा चांगल्या कामाचा बाय प्रॉडक्ट आहे. जसं शुगर फॅक्टरीमध्ये साखरेबरोबर खूप सगळे बाय प्रॉडक्ट येतात. आता इथेनॉल आहे, गडकरी साहेब E20 पेट्रोल देतात, त्याच्याबरोबर बरं तुम्हाला माहिती नाही दारू बनते, खूप सगळं आहे, त्याचे बाय प्रॉडक्ट असतात. तसंच तुम्ही जेव्हा चांगलं काम करता, रेकीमध्ये गुरु बनवून कुणाची सेवा करतात, प्रॉब्लेम सोडवतात, तर पैसा त्याचं बाय प्रॉडक्ट आहे. मी सुद्धा सुरुवातीला ह्या क्षेत्रामध्ये पैशाच्या टार्गेटने आलो होतो आणि मला सुरुवातीला यश आलं नाही. मी सगळं सोडून दिलं आणि फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसा लाभ होईल, स्टुडंटला कसा लाभ होईल, तसं डिसाईड केलं आणि त्याच्यानंतर माझ्या लाईफमध्ये फायनान्शियली मेजर चेंजेस यायला लागले होते. तर पैसा कमवणे शक्य आहे, पण तुमची जर नियत वेगळी असेल तर, नियत चांगली पाहिजे. जर पैशाच्या उद्देशाने आले, मार्केटमध्ये खूप सगळे कोचेस आहे, मलाच कॉल येतात सगळ्यांचे, मी त्या कोचेसचे नाव पण घेणार नाही, की सर असं असं सांगतात, मग फसवतात, असं झालं तसं झालं. इथपर्यंत काही स्टुडंट आहेत की सर रेकीवरून विश्वास उडाला, असे काही आहेत. आणि काय होतं, ते ते जे कोचेस असतात कमवतात चार पैसे, पण ते लाईफ लॉंग नसतं, त्याला कुठे ना कुठे मग अंत असतो. चांगल्या भावनेने केलं तर तुम्हाला काही अंत नसतात. ओके. दुसरं गोष्ट बघा, जसं मी आधीच सांगितलं आहे, ह्या क्षेत्रामध्ये 10 पैकी 8 लोकांना, जे पृथ्वीवर पुन्हा कुठेही जा प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला कधी या क्षेत्रात पुढे गेले तर कधी कस्टमरची शोधायची गरज पडत नाही. तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर लोक तुमच्याकडे ऑटोमॅटिक चालत येतात, जसं माझ्याकडे तुम्ही येऊन जातात. ओके. दुसरं मी तुम्हाला सांगणार आहे, पुढे जाऊन पीपीटी दाखवणार आहे, काय शिकायला भेटणार काय नाही. बऱ्याच लोकांनी ऐकलेलं असतं की ग्रँड मास्टर मध्ये असं असतं तसं असतं, सगळं सांगणार आहे. ओके. चला, आता बघा, जर तुम्ही आर्थिक लेवलवर आले तरी पण पैसा खूप जास्त महत्वाचा आहे. आता मी तुम्हाला त्याचे पुढचे फायदे नंतर सांगेल. आता मी तुम्हाला कोर्समध्ये काय काय शिकवणार आहे 5-10 मिनिटात सांगेल. नंतर तुमचे काही क्वेश्चन आन्सर ते घेईल आणि लेवल 1च्या स्टुडंटला काही बोनस आहे. दुसरं आणि एक जाता जाता सुंदरसं मेडिटेशन घेणार आहे. बरेच दिवस झाले काही लोकांचं मेडिटेशन नाही झालंय, तर आपला क्लास संपायच्या आधी जाता जाता आपण एक सुंदरसं गाइडेड मेडिटेशन देखील घेणार आहे. तर ते नक्की करण्यासाठी थांबा. ओके. आता बघा, काय शिकणार आहे, काय शिकायला भेटतं, काय असतं माझ्या कोर्समध्ये, तुम्हाला थोडस मी पीपीटी मध्ये दाखवतो. ओके. 1 मिनिट थांबा. हम्म. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर घ्यायला सुरुवात करू. हम्म. तर बघा, आपला कोर्स जो आहे ना, तो आता उद्यापासून नाही सुरू होणार, त्याला खूप वेळ आहे, 1 जुलै पासून सुरू होणार आहे. तरी पण काय असतं काय नाही ते मी तुम्हाला सांगून ठेवतो. तरी एक बेसिक आयडिया देतो. तुम्ही कुठे गेले ना, लेवल 4 मध्ये काय असतं बघा, लेवल 4 किंवा ग्रँड मास्टर मध्ये कुठे ऍडमिशन घ्यायला गेले तर त्याच्यामध्ये फक्त लेवल 4 याचा अर्थ फक्त तुम्हाला ऍडव्हान्स सिम्बॉलचं अटोनमेंट करून दिलं जातं. दुसऱ्यांना शक्तिपात कसा द्यायचा ते शिकवलं जातं, त्याच्या पलीकडे काही नसतं. एक्स्ट्रा तुम्हाला सिम्बॉल शिकवले जातात 1-2, आणि दुसऱ्यांना शक्तिपात कसं द्यायचं ते शिकवलं जातं, आणि त्याचं अटुनमेंट तुम्हाला गुरुकडून करून दिलं जातं. तेवढंच आहे, दुसरं काहीच नाही. त्याच्या पलीकडे लेवल 4 मध्ये काही नसतं. पण जे मी काही सांगणार आहे ते सगळं ऍडिशनल असतं, कारण तुम्हाला माहिती आहे, मी जेव्हा मास्टर लेवलचा कोर्स घेतो तेव्हा मी तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय शिकवतो. आजच एक मेघना मॅडमचा कॉल आला, बोलतात तुम्ही सर खूप देऊन टाकलं मास्टर लेवलला, क्रिस्टल थेरपी आहे, साऊंड हिलिंग आहे, बरंच काही आहे, आता मी सांगू पण शकत नाही, खूप सगळ्या मोडॅलिटीज आहेत. तर सगळं काही मी देत असतो की तुम्ही परिपूर्ण व्हायला पाहिजे, हिलर बनवून निघताना तुम्हाला सगळं आलं पाहिजे. तसं ग्रँड मास्टर जेव्हा तुम्ही माझ्याकडे येतात करायला, तर फक्त गुरु नाही बनायचं, इथून पुढे तुम्हाला व्यवसाय वाढीसाठी काय काय करायचे ते सगळं मी
ऍडव्हान्स लेवलला कंबाईन करत असतो. तर ते तुम्हाला एक आयडिया येईल की त्याच्यामध्ये पुढे काय काय शिकायला भेटतं. ओके, सगळं ऍडिशनल आहे. नाही तर लेवल 4 म्हणजे फक्त शक्तिपात कसा द्यायचा ते शिकवलं जातं. आता बघा तुम्हाला काय काय भेटणार आहे त्याच्यामध्ये. तुम्ही सर्वात अगोदर शिकणार आहे दुसऱ्यांना अटुनमेंट कसं द्यायचं. तुम्ही इतरांना लेवल 1चं 2चं 3चं अटोनमेंट कसं द्यायचं, शक्तिपात कसा द्यायचा, ते सगळं तुम्हाला शिकवलं जातं. ते मेन आहे. लेवल 4 मध्ये तेवढंच असतं जास्त करून. ओके. त्याच्यानंतर बघा तुम्हाला मेन म्हणजे काय आहे, जेव्हा तुम्ही माझ्यासारखे कोच बनणार. आता कोच बनायचं म्हणजे काय, मी फक्त स्क्रीनवर दिसतो तुम्हाला, त्याच्या मागे किती गडबड असते तुम्हाला माहितीये का. पीपीटी असतात, नोट्स असतात, काय बोलायचं कसं बोलायचं. तर त्या कोर्समध्ये तुम्हाला सगळं काही शिकवलं जातं. आता तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय भेटणार आहे बघा. जर तुम्ही बनले तर तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची गरज नाही. जी मी जेव्हा नवीन झालो होतो मला खूप मेहनत घ्यायला लागले, तो त्रास मला माहिती. तर तुम्हाला कधीही भविष्यात कुणाला शिकवायचं असेल, सगळ्या गोष्टी रेडीमेड भेटणार आहे. तुम्हाला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन भेटणार आहे, पीपीटी. जसं तुम्ही स्क्रीनवर जे काही डॉक्युमेंट बघत आहे, आता तुम्हाला वाटेल कसं बनवू, मी तर कोर्स केला नव्हता, लग्नाआधी MSc IT करायला पाहिजे होतं. तर तसं टेन्शन घ्यायचं नाही. ते सगळं तुम्हाला कोर्समध्ये शिकवलं जातं. ओके. तुम्हाला कम्प्लीट स्टडी मटेरियल दिलं जातं, काय शिकवायचं काय नाही, खूप सगळं स्टडी मटेरियल असतं. आणि माझ्यासारखं नाही की सगळं एकाच कोर्समध्ये शिकवायचं. तुम्ही वेगवेगळे कोर्सेस लॉन्च करू शकतात. त्याच्याने टीचिंग स्क्रिप्ट, बोलायचं कसं, त्याच्या स्क्रिप्ट कशा बनवायच्या. तुम्हाला इव्हन कुणाला सर्टिफिकेट द्यायचं असेल तर त्याचे टेम्पलेट्स फक्त मी देईन तुम्हाला, तुम्हाला तुमचं नाव टाकून तिथे द्यायचं आहे. ओके, एकदम प्रॅक्टिकल गाईड असतं. तर बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नसते. आणि माझ्यासारखं करायचं नाही. जर कधी तुम्ही केलाच कोर्स, मी काय करतो, मास्टर लेवलमध्येच जसं सकाळी मेघना मॅम बोलत होत्या, क्रिस्टल थेरपी शिकवतो. परत तुम्हाला लेवल 1ला पेंडुलम शिकवतो, झिबू सिम्बॉल्स आहे, करुणा रेखी आहे, अंतकरण रेखी आहे. तर तुम्ही अगदी एक एक कोर्स लॉन्च करू शकतात. लेवल 1चं आता मी, माझी खूप कमी फी आहे. लेवल 1 तर मी फ्रीच शिकवतो, पण मार्केटमध्ये लेवल 1चे 3,000 घेतात, लेवल 2चे 5,000, लेवल 3चे कधी कधी 8,000 घेतात. पुन्हा तुम्हाला क्रिस्टल थेरपी कधीच त्याच्याबरोबर शिकवलं जात नाही. मग करुणा रेखीचे सिम्बॉलचे वेगळे पैसे घेतात, लेवल 4A B असं काही सांगून. तर खूप काही करू शकतात. मला द्यायला आवडतं म्हणून मी तसं करतो, पण तुम्ही तसं माझ्यासारखं करायचं नाही. कुणाला सर्टिफिकेट द्यायचं असेल तेही दिलं जातं. सर्वात महत्वाचं, आज मार्केटमध्ये कसली गरज आहे, तर तुम्ही म्हणणार करायचं कसं, कम्प्युटर येत नाही. अगदी झिरो पासून सुरुवात केली जाते. तुम्हाला AI टूल्स शिकवले जातात कसे वापरायचे. जसं चॅट GPT असेल, गॅमा AI, कॅनवा आहे, तुम्हाला इमेज जनरेशन, तुम्हाला मार्केटिंगचे आयडियाज. तर तुम्हाला फक्त स्टडी मटेरियल न दिल्या जाता की तुम्ही घ्या माझं आणि शिकवा, तसं नाही. तुम्हाला AI चे टूल्स कसे वापरायचे, टेक्नॉलॉजी, नवीन टेक्नॉलॉजी कशी वापरायची, ते देखील शिकवलं त्याच्यातच जातं. ते सुद्धा कोर्समध्ये इन्क्लुडेड असतं. त्याच्यानंतर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कशी करायची, म्हणजे फक्त शिकून होणार आहे का, लोक तर गोळा झाले पाहिजे. तर अगदी तुम्हाला काही येत नसेल तरीही इंस्टाग्राम चॅनल कसं करायचं, युट्यूब, तुम्ही व्हॉट्सअपवर लीड्स कसे आणायचे, लीड जनरेशन म्हणजे फेसबुकवर ऍड कशी लावायची, कसं करतात. नाही तर तुम्ही डिजिटल हे सगळं करायला गेले ना, डिजिटल मार्केटिंगचे 50-50 हजाराचे कोर्स असतात. ओके. तुम्ही कुणाला फेसबुकला ऍड जरी लावायला दिली तरीही ऍड लावणारा 20-25 हजार घेतो. पण माझ्या ऍड देखील मार्केटिंग सगळं मी एकटा करतो. आणि माझ्या जुन्या बॅचच्या ग्रँड मास्टरच्या स्टुडंटला माहितीये मी त्यांना कसं शिकवलंय. ओके. तर तुम्हाला एक डिजिटल मार्केटिंगचा कोर्स देखील त्याच्यामध्येच इन्क्लूड केला जातो. ओके. तर तुम्हाला हे सगळं टेक्निकल गोष्टी देखील, पर्सनल ब्रँडिंग असेल तुमचं, असं जसं माझं ॲपेक्स नाव आहे, मग तुमचं एक एखादं तुम्ही तुमच्या हिलिंग सेंटरचं नाव देऊ शकतात. मग त्याच्यासाठी तुम्ही गव्हर्नमेंटला रजिस्टर कसं करायचं, ISO सर्टिफिकेट त्याचं कसं बनवायचं, स्टँडर्डायझेशन कसं करायचं. तर एकदम तुम्ही प्रोफेशनल कोच होतात, एक तुमचं एक ओळख होते समाजामध्ये. ते सगळं तुम्हाला शिकवलं जातं कसं करायचं. काही पैसे लागत नाही ह्या गोष्टींना. ओके. गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन वगैरे सगळं सांगितलं जातं. बिझनेस सेटअप, मग तुम्हाला गुगलवर बिझनेस कसा टाकायचा,
तुम्हाला प्रोफेशनल फेसबुक पेज कसं बनवायचं, त्याच्यावर लीड्स कशा आणायच्या, ऍड कशी लावायची, इंस्टाग्राम अकाउंट कसं पाहिजे तुमचं. मी हे सगळं केलं म्हणून तर तुम्ही आले की नाही माझ्यापर्यंत. मी ऍड लावली, तुम्ही बघतात. तर ते सगळं टेक्निकल गोष्टी देखील त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवल्या जातात. जरी वेबसाईट बनवायची असेल तेही आहे. कसं ऑनलाईन क्लायंट्स आणायचे, ऑफलाईन कसं शिकवायचं ते देखील तुम्हाला, क्लायंट मॅनेजमेंट टूल त्यांना मॅनेज कसं करायचं, त्यांचा डेटा कसा ठेवायचा, हे सगळं टेक्निकली शिकवलं जातं. इवन सगळ्यात छान काय माहितीये का तुम्हाला, आता तुम्ही बोलणार सर शिकवणार नंतर तर मी बोलू कसं. मेन तर प्रॉब्लेम आहे बोलायचं कसं. तर बघा, तुम्हाला झूमचा देखील स्पेशल क्लास असतो. तर तुम्हाला झूम मीटिंग कशा सेट करायच्या, बोलायचं कसं. इवन तुम्हाला मी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतो. कॅमेरा कसा पाहिजे, कसा लावायचा, माईक कसा लावायचा, मीटिंग ऑन कशी करायची, किती मिनिटांनी करायची, कुणाला म्यूट अनम्यूट, अगदी बारीक बारीक गोष्टी असतात. एकदा का कोर्स झाला, जस्ट तुम्हाला जर भविष्यात वाटत असेल सेम माझ्यासारखं तुम्ही आरामात एखाद्याचा वेबिनार घेऊ शकता. तर असं 10 एक दिवसाचा कोर्स नसतो तो, 1 दीड महिना त्याला लागून जातो. कारण खूप तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असतं. ओके. तर स्पिरिच्युअल आणि फायनान्शियल ग्रोथ तुमची दोन्ही एका वेळेस होते. तुमच्यात एक, तुम्ही काय माहिती आहे का, जर हा कोर्स केला ना, मी तुम्हाला सांगतो काय होतं. एक लक्षात घ्या, पैसा जर नसेल ना, खरंच कोणी विचारत नाही. ओके. माझं स्वतःचं उदाहरण सांगतो तुम्हाला. मी विदेशात बऱ्याच वर्ष कामाला होतो आणि कधी खूप घरचे खूप लाड करायचे, सगळे मित्र परिवार खूप रिस्पेक्ट द्यायचा. जेव्हा मी त्यांना सांगितलं आता मी भारतामध्ये काम करणार आहे, इंडियात माझ्याकडे पैसे संपले, तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. आणि बघा, हे क्षेत्र असं आहे, लक्षात घ्या, इथे सर्वात कमी भांडवल लागतं, खूप कमी भांडवल याच्यामध्ये लागतं. मी पूर्ण वर्ष घरात बसूनच शिकवलं आणि रोज 1 तास. तर तुम्हाला करायचं काहीच नाही आहे. फक्त दिवसातून 1 तास शिकवायचा आहे. आणि पैसा कसा असतो, किती असतो, मी तुम्हाला आता थोड्या वेळाने एक्सप्लेन करणारच आहे. ओके. एक तुम्ही कॉन्फिडंट होतात, तुमची समाजामध्ये ओळख होती, घरच्यांचा बघण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे बदलतो. ओके. तुमच्या टीचिंग स्किल होतं आणि आर्थिक लेवलवर खूप जास्त प्रगती करतात. आणि एक लक्षात घ्या, लाईफ टाईम सपोर्ट असतो. ऍडमिशन नंतर कधी एकटे नसाल, मला तुम्ही 24/7 कधीही कॉल करू शकतात. आणि ऑलरेडी तिथे ग्रुप असतात, लोक असतात, तुमची चांगली टीम तयार होते, नवीन जीवनामध्ये मित्र मैत्रीण येतात आणि छान चालत असतं. ओके. तर बघा, मी तुम्हाला फीचं पण सांगतो, नाही तर तुम्ही बोलणार अजून सरांनी सांगितलं नाही, तेही सांगतो, का तेवढे ठेवले तेही सांगेल. तर बघा, रेकी ग्रँड मास्टर हा क्लास 1 जुलै पासून सुरू होईल. त्याच्यामध्ये तुम्ही काय शिकणार आहे बघा, अटुनमेंट देण्याची कला, सगळे AI टूलचा वापर, तुमचे बिझनेस प्रोफाईल कसे तयार करायचे, डिजिटल मार्केटिंग, फेसबुक ऍड वगैरे कशी लावायची, तुम्हाला शिकवायला रेडी टू टीच मटेरियल भेटणार आहे. PPT असतील, PDF असतील, तुम्हाला झूमचं किंवा गुगल मीट कसं वापरायचं ते शिकवलं जातं. लाईफ टाईम सपोर्ट आहे आणि फायनान्शियली स्पिरिच्युअली तुमची खूप ग्रोथ होते. लक्षात घ्या, फीचं पण सांगून देतो आणि ती फी कशी वसूल करायची ते पण थोड्या वेळाने. आता बघा, मागची बॅच होती त्याची फी, मी तुम्ही आले असते बरं झालं असतं, 15,000च होती. ह्या वेळेस फी 25,000 ठेवलेली आहे. पुढच्या बॅचला कदाचित अजून वाढून जाईल. आता ते ठेवायचं कारण पण कसं आहे बघा, आता आमचा पुण्याला प्रोग्राम झाला होता ग्रँड मास्टर सगळे. तर तिथे ना, जितके पण आमचे कम्युनिटीचे ग्रँड मास्टर आहे, मी विचारलं सगळ्यांची फी किती तुम्हाला माहिती आहे? 45,000, 65,000, 60,000, 40,000, 30,000च्या खाली तर कोणीच नाहीये. तरी मी सर्वांना मागच्या बॅचला 15,000मध्ये शिकवलं होतं. तर मला खूप बोलले की असं नका करत जाऊ, कारण मग कसं आहे बघा, ते खूप रेकीला ना थोडस, सर्वच जर शिकले तर त्याची व्हॅल्यू कमी होऊन जाते, तर व्हॅल्यू पण ठेवायला लागते. आणि 25,000 खूपच कमी आहे त्या मानाने. आता कशी कमी आहे बघा, लक्षात घ्या, ही जी 25,000 फी आहे ती कुठल्या मानाने कमी. एक लक्षात घ्या, एक फॉर एक्झाम्पल, तुम्ही मला माझ्याकडे 25,000 पे केले आणि आता हे मी तुम्हाला जे नॉलेज देणार आहे, लक्षात घ्या, माझ्या एका स्टुडंटची मास्टर लेवलची फी किती आहे? 5,000 रुपये. 5 स्टुडंट जर आले, झाले की नाही 25,000, तुमची फी वसूल झाली. माझ्यासारखं तुम्ही ग्रँड मास्टरचे पण क्लास घेऊ शकतात, त्याचे 40,000 फी ठेवा आणि ते तर तुमचे 1-2 महिन्यात वसूलही होऊन जातात. पण
ही विद्या तुमच्याकडे तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे. याला कुठलं रिटायरमेंटचं वय नाही. जितकं जास्त वय तेवढी जास्त व्हॅल्यू. तर तुम्ही अगदी 60, 70, 80 वयाचे जरी झाले तरीही हा पैसा न थांबणारा पैसा आहे. मी पण कधी काळी असे पैसे भरले होते कुणाला, त्याच्या मी कितीतरी पटीने पैसे परत कमवले. तर त्याला काही अंतच नाही ओके या क्षेत्रामध्ये. आणि दुसरं तुम्हाला बघा, ह्या क्षेत्रात काम करण्याचा फायदा काय ते पण सांग. माझा लास्ट जॉब दुबईमध्ये होता आणि तिथे काम करत असताना मला खूप हॅरॅस केलं. म्हणजे मला एवढ्या मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. तर मी इतक्या 15 वर्षाच्या जॉबच्या सर्व्हिसमध्ये मला कधी अनुभव आला नाही एवढा वाईट अनुभव दुबईला आला, की त्या लोकांनी कसं हॅरॅस केलं, किती मेंटली टॉर्चर केलं. तर मी ठरवलं की कशाला कुणाची नोकरी करायची, कशाला कुणाचे बोलणे खायचे. आपण काय यांचं ऐकायला जन्म घेतलाय का? तर फ्रीडम नव्हतं. कितीही चांगली कंपनी असेल, कुठे जॉब केला, पण आपण कुणाच्या हाताखाली असतो, ऑर्डर खाली असतो. त्याच्या मूडवर आपला दिवस ठरतो. उद्या नोकरीला लाथ मारली तर काय करायचं? पण एक क्षेत्र असं आहे, तुम्ही मनाचे मालक. तुम्हाला ना ऑफिसची गरज एक कसली नाही, फक्त एक घर पाहिजे. तुम्हाला 1 तास द्यायला फक्त कोणी डिस्टर्ब करणारं नको आहे. तर मी मागचं पूर्ण वर्ष घरातूनच काढलं होतं. ह्या वर्षी मी माझं स्वतःचं ऑफिस घेतलं आहे. ओके. तर तुम्हाला फक्त घर लागेल आणि काय करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे मी दिवसातून 1 तास काम करतो. फक्त कधी कधी लेवल 1 ची बॅच असेल तर दिवसातून 2 तास काम होतं. पैसा किती आहे? अफाट पैसा आहे. तर काम कमी आहे, फॅमिलीला पूर्ण टाइम देता येतो. माझ्या फॅमिलीचा बायकोचा एकच प्रॉब्लेम होता, मी विदेशात काम करायचो बोलायची, पैसा तुम्ही खूप आणतात, लाखोने आणतात, पण त्याचा फायदा काय? तुम्ही आमच्या बरोबर नसतात, तुम्हाला बघता येत नाही मुलगीची वाढ कशी होते आहे, तिचं वय वाढत आहे. आता काय आहे, दिवसातून 1-2 तास काम, फॅमिली बरोबरच एनी टाइम खेळत असतो, ओके, एकदम रिलॅक्स असतं. तर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम भेटते. तुम्हाला कुणाच्या हाताखाली काम करायची गरज नाही, तुम्ही मनाचे मालक आहे. आलं मनात तर ठेवायची बॅच, नाही तर नाही ठेवायची. मागच्या वर्षी तर मी खूप ढिला होतो ओके, ह्या वर्षी जास्त बॅच घ्यायला लागलाय. तर स्वतःचे मालक होतात तुम्ही, पैसा आला लोक रिस्पेक्ट देतात, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तुम्ही एक बिझनेस वुमन, बिझनेसमॅन बनतात आणि सगळ्यात महत्वाचं इतरांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणतात. ओके. तर खूप छान छान फोन येतात खरंच. त्या रेकीमुळे जे प्रॅक्टिशनर्स असतात पुढे जाऊन रेकी करतात, सगळ्यांचे ग्रॅटिट्यूड साठी खूप कॉल असतात. तर खूप छान आहे आणि या क्षेत्रामध्ये कधीच मरण नाही आहे. लोक दिवसांदिवस दुःखी, आजारी, रिलेशनशिप इश्यू घेऊन येतात. तर नक्की करा. आणि एकदा का तुम्ही ग्रँड मास्टर झाले, लक्षात घ्या, नीट ऐका, एकदा का ग्रँड मास्टर झाले, तुम्हाला पुढचे कोर्सेस लोकांना शिकवायला सोपं जातात. जसं याच्यामध्ये खूप काही आहे. तुम्हाला एंजल थेरपी लोकांना शिकू शकतात, मनी रेकी आहे, प्रोफेशनली वेगवेगळे खूप सगळे कोर्स आहेत. आकर्षित रेकॉर्ड आहे, कुणाला ऍस्ट्रॉलॉजी आवडतं, न्यूमरॉलॉजी. पुढे जाऊन हे कोर्सेस तुम्हाला इतरांना खूप कॉन्फिडेंटली शिकवता येतील, कारण तुमचा ऑलरेडी एक्सपिरियन्स असतो. आणि गरजेचं नाही तुम्ही ऑनलाईनच शिकवलं पाहिजे, हे सगळं तुम्ही ऑफलाईन देखील शिकू शकता. जर तुमच्याकडे आता कस्टमर कसे आणायचे, सुरुवातीला पैसा नसेल, मग तुमचे कोणी फ्रेंड सर्कल असतील, योगाचा ग्रुप असेल, जिमचा असेल, सकाळी वॉकिंगला जातात तिथले असतील, त्यांना पकडायचं. आणि अगदी तुम्ही तसं जरी घेतलं ऑफलाईन देखील, रिझल्ट जर लोकांना आले, मग ते मधमाशासारखे गोळा होतात आणि घर बसल्या तुम्ही पैसे कमवू शकता. तर गरजेचं नाहीये की कम्प्युटरच आलं पाहिजे वगैरे, ऑफलाईन देखील आयुष्यभर ही विद्या तुमच्याकडे असते, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. तर खूप सुंदर आहे, नक्की करा. असेल तर बाकी तुमची मर्जी. क्लास 1 तारखेपासून सुरू होत आहे. 25,000 फी असणार आहे. 2 टप्प्यामध्ये तुम्ही फी भरू शकता. ओके, त्याच्याहून जास्त नाही. आलं लक्षात? तर करून बघा. आता मागची बॅच झाली होती आमची पुण्याला, तर त्यांचे खूप छान एक्सपिरियन्स होते, मी तुम्हाला दाखवतो. आम्ही पुण्याला मागच्या ग्रँड मास्टरचा इव्हेंट घेतला होता 1 वीक. हे बघा असं, मग तुम्हाला आम्ही त्यांना सर्टिफिकेट वगैरे तिथे दिलेले असे माझे ओल्ड स्टुडंट आहेत. तर तिथे तुम्हाला मग आपण कधी असलं इव्हेंट करून तिथे तुम्हाला सर्टिफिकेट, ट्रॉफी दिली जाईल. ओके. आता कुणाचे काही क्वेश्चन असतील, आन्सर असतील, भीती असेल किंवा काही जुने एक्सपिरियन्स असतील, ते देखील शेअर करू शकतात. आता
कुणाला काही बोलायचं असेल तर मी तुम्हाला अनम्यूट करून ठेवतो. ज्याला बोलायचं असेल ते बोलू शकतात. ओके, आपण काही क्वेश्चन आन्सर घेऊ. काही डाऊट असेल कशा संदर्भात विचारू शकतो. ओके, बोला, कुणाला काही डाऊट प्रश्न असतील तर सांगा. की कुणाला काही भीती वाटते, कसली भीती आहे, करायचं तर आहे, बोलू कसं? हम्म. तर ते करायचं तर आहे मी. हा, बोला बोला, कसली भीती तर तुम्हाला? सध्या कसं पैशाचा खूप प्रॉब्लेम येत आहे मला. कशासाठी? तर थोडे थोडे. हा. पैशासाठी? हम्म. ओके. पैशाचंच थोडस आहे. जर थोडे थोडे जर करून दिले आपण, 5,000 6,000 असे नाही का, तर हा, चालेल का? चालेल. तसं तुम्हाला काही असेल तर तुमची इच्छाशक्ती पाहिजे ओके करण्यासाठी. पैसा तर खूप लवकर रिकवर होऊन जातो. तसं काही असेल तर मला कॉल करा, काही प्रॉब्लेम नाही. अजून खूप टाइम, 1 तारखेपासून सुरू होत आहे. ओके, तसं काही असेल तर तुम्ही मला ठीक. सांगू शकता. काही प्रॉब्लेम. सर बाकी हा. घाबरायचंच नाही. तुम्ही बोलणार कसं, कुणाशी काय, त्याची सगळी तयारी मी करून घेत असतो. कसं बोलायचं तुम्हाला इथे लाईव्ह मध्ये करायला लागतं, सगळ्यांसमोर सेशन घेऊन द्यायला लागतं, एक टॉपिक झूम मीटिंग करून ते सगळं काही प्रिपेअर करून द्यायला लागतं. हा, अजून किती कोण? महिने क्लास असेल सर? किती महिने? आता बघा, आता कसं होतं माहितीये का, ते लेवल 2 लेवल 3 सारखं नाही. आता तुमचा एक ग्रुप होतो, जितके पण लोक असतील. आता तुम्ही झाल्याशिवाय मला नवीन बॅच सुरू करता येत नाही. तर जास्तीत जास्त 1 ते 1.5 महिना लागतो. ओके, कारण तुम्हाला त्याच्यामध्ये खूप टास्क द्यायचं असतं, बिझनेस रजिस्ट्रेशन असतं. तर 1 महिना तरी पकडून चला. 1 महिना माझ्याकडून पण तुम्ही डिले होतात, तुमच्यामुळं 10 एक दिवस लेट होतात. तर तुम्ही चांगलं काम केलं, तयारी केली तर 1 महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या बॅचेस घ्यायला स्टार्ट करू शकता, अगदी माझ्यासारखं, ऑनलाईन किंवा ऑफलाईन. ओके, पण पैसा खूप आहे, अगदी तुम्ही लाखोच्या घरामध्ये कमवू शकता. ओके, वाटलं तर नक्की. टायमिंग काय असणार? टायमिंग बघा, टायमिंग त्याचा दुपारी 12 ते 1 असणार आहे. दुपारी 12 ते 1 असते, रेकॉर्डिंग भेटते. आणि असं गरजेचं नाहीये, कारण तुमचा ग्रुप बनतो, कुणाला एखाद्या दिवशी नाही जमलं मग आपण एखाद दिवस स्किप करतो. कारण सगळ्यांनी मिळून शिकायचं असतं. ते एकाचं जरी चुकलं ते खूपच केअरफुली शिकवायला लागतं. ओके, कधी कुणाला टाइम ऍडजस्ट होत नसेल मग त्याच्यासाठी दुसऱ्याने करायचं, तर असं काही फिक्स नसतं, पण होऊन जातं ते. ओके, 15-20 सेशन मध्ये. पण दुपारी 12 ते 1 टाइम असेल त्याचा. ओके, संध्याकाळचं नसतं? संध्याकाळीच नसतं, कारण संध्याकाळी दुसऱ्या बॅचेस असतात. मग तुम्हाला वाटलं, आणि असं गरजेचं नसतं की रोजच असेल. कधी कधी आठवड्यातून 2दाच असतं, 3दाच असतं, कारण तुम्हाला बाकीचे कामं दिलेले असतात. ते बॅक साईडला रोजचे तुम्हाला कामं करायला लागतात, होमवर्क करायला लागतात. ओके, तर तुम्ही अगदी, जरी तुम्हाला टाइम नसेल तरी पण तुम्हाला ते रेकॉर्डिंग बघून नंतर तुम्हाला सारखं मला फोन करून टच मध्ये राहून ते पूर्ण करायलाच लागतं. ओके, आणि तुम्हाला असं काही वाटत असेल की नाही जमत, गेल्यावर तर केलं ऐका, कुठं पण. सर्वांनी जर ठरवलं तर अगदी आपण शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी देखील दुपारी 12 वाजता बॅच घेऊ शकतो. कारण तिथे तुमच्या अंडरस्टँडिंगने काम होतं, तुमची एक ग्रुप बनून जातो आणि त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके, ते टायमिंगचं टेन्शन नाही घ्यायचं त्याच्यामध्ये, जास्त वेळेचं वगैरे, फक्त सर, करायची इच्छा. आपल्याला जर काय कुठले मटेरियल वगैरे लागलं तर ते तुमच्याकडे अवेलेबल असणार ना? जसं की काय मटेरियल? आणि आपल्याला जसं स्टोन आहेत किंवा ती प्लेट प्लेट घ्यायची तर ती तुमच्याकडून सगळं सगळं माझ्याकडे आहे, सगळं माझ्याकडे असतं. नंतर ते तुमच्याकडे पण येईल. जर केलं तर तुमचे स्टुडंट तुम्हाला मागतील. ओके, ते टेन्शन नका घेऊ. सगळं माझा सपोर्ट असतो. मटेरियल म्हणजे शिकवण्याचं साहित्य. तुम्ही फक्त कुणाला शिकवायचं आहे, समजा घरी कोणी आलं, तुम्ही एखादं क्लायंट आहे, तर तुम्ही मला फक्त कागद आहे, सगळ्या नोट्स वाचून शिकवायचं आहे, शक्तिपात कसा द्यायचा ते शिकवेल, आणि छान रिझल्ट येतात. ओके, कुणाच्या लाईफ मध्ये पैसा म्हणजे लाईफ टाईम असतो. तुम्ही एकाची फी जरी 5,000 पकडली, मी घेतो 5, तुम्ही नाही घ्यायची. तुम्ही लेवल 1 2 3 करून एखाद्याकडून 8 ते 10 हजार कमवू शकतात. विचार करा, सुरुवातीला जर असे 10 आले, आयुष्यभर तुम्हाला किती क्लायंट येणार आहे? तर पैशाला बिलकुल लिमिट नाही आहे. ओके, तर पैशाचं अजिबात
टेन्शनच घ्यायचं नाही इथे काम करत असत, कारण हे क्षेत्रच असं आहे, त्याच्यामुळे रेकी खूप पॉप्युलर आहे. फक्त इथे जेन्युइन कोच भेटणं खूप अवघड आहे. इमानदार कोच भेटणं खूप अवघड आहे. आता तुम्हाला माहिती आहे लेवल 1 2 3 माझ्याकडे केलंय, तर ते दुसरं सांगायला नको होतं. बाकी शिकायला तर तुम्ही एकदम परिपूर्णच होऊन जा. ओके. अजून कुणाला काही क्वेश्चन आन्सर, काही भीती? हा, मी मेसेज वाचतो. ओके. चला, अजून कोणाला काही क्वेश्चन आन्सर याच्याबद्दल? शालिनी पाटील मॅडमला टाइम ऍडजस्ट होत नाही. काय मॅडम काय बोलतात? हो, सुचिता मॅम नमस्कार. ओके, ठीक आहे, चालेल. कुणाला काही क्वेश्चन आन्सर नसतील तर आता मी छानसं मेडिटेशन घेणार आहे, जर तुम्हाला सर सर भविष्यात. हा बोला. सोमवारी काय आहे मग? सोमवारी तुम्ही काहीतरी बोललात की सोमवार पासून चालू होणार आहे. सोमवार नाही, बघा 1 तारखेपासून सुरुवात होणार आहे. काही दिवस तर कधी कधी सोमवार मंगळवारी बॅच असते, पण ह्या वेळी मी अगोदर ठेवायचं, पण आता रोज दुपारी 12ला असेल. जर कोणाला टाइम शक्य नसेल तर मग शनिवारी रविवारी दुपारी 12 ते 1 बॅच असत जाईल. ओके. नाहीतर सोमवार नाही, ह्या बुधवारपासून बॅच सुरू होत आहे. पुढच्या बुधवारपासून, बुधवार गुरुवार 1 तारखेपासून 1 जुलै पासून. ओके. ठीक आहे. तर तुमच्याकडे विचार करायला बराच सगळा वेळ आहे. त्याचं टेन्शन नका घेऊ. आणि बाहेर कधी करायला गेले भविष्यात तर मग खूप अवघड होऊन जातं. खूप जास्त फी आहे. मे बी माझी पण पुढच्या बॅचला वाढून जाईल, कारण मागच्या बॅचला माझी 15,000च होती. पण मी जितकं शिकवलं तर मला वाटलं मी खूप कमी शिकवलं आहे त्या मानाने. अगदी मी 50,000 घ्यायला पाहिजे फी, पण एवढी इनफ आहे, कारण मला माहिती आहे बरेच नंतर तुम्हाला दुसरे पण काम करायचे. केला तर बरं. मग मागच्या वेळेस यायला पाहिजे होती की नाही, पुढच्या वेळेस मे बी अजून वाढून जाईल. कारण खरंच कोचेस तेवढे फीस घेत आहेत मार्केट. आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळं शिकायला भेटतं. AI टूल्स कसे वापरायचे, काही पण असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, तुम्हाला कसे डॉक्युमेंट्स बनवायचे, सगळं काही एक तुमचं प्रोफाईल तयार होतं. प्रोफेशनल फोटो वगैरे कसे काढायचे सगळं शिकवलं. ओके. चला, आता कुणाचे काही क्वेश्चन आन्सर नसतील तर आपण एक मेडिटेशन घेऊ. आता खूप दिवस झाले तुम्ही आली नाही मेडिटेशन. गुड इव्हिनिंग सर, सुरेखा धुरी बोलते. बोला ना मॅडम. आज काय शिकवलं का? हो, रेकॉर्डिंग मिळेल का मला? मिळेल मिळेल, रेकॉर्डिंग मिळेल. हा, मी जरा हॉस्पिटलला गेले होते, मला उशीर झाला यायला. चालेल चालेल, ठीक आहे ठीक आहे, चालेल. चला, आता ज्याला शक्य असेल आता आपल्याला एक सुंदरस मेडिटेशन करायचं. ओके, कुणाचे काही क्वेश्चन आन्सर नाहीये ना, मग आपण मेडिटेशन करून क्लास संपवू. ओके. चला, मेडिटेशन करताना काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे. लेवल 1 ला पण करतात. फक्त डोळे बंद करायचे आणि ताठ बसायचं. माझा व्हिडिओ बंद असेल, तुमचा ऑन असेल. ओके. बघा तुम्हाला कसं वाटते, नंतर मला चला, मी सगळ्यांना म्यूट करतो आणि आपण मेडिटेशन नंतर आता काही असेल तर मेडिटेशन झाल्यानंतर क्वेश्चन आन्सर करा. ओके. चला, सर्वांनी ताठ बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ, डोळे हलके बंद ठेवा. सुजाता मॅम झालं. प्रकाश सर बसून घ्या. ओके. माझा व्हिडिओ बंद असेल, तुमचा ऑन. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील
संपूर्ण नकारात्मकता बाहेर पडत आहे. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. प्रत्येक श्वासाबरोबर तुमचं शरीर शांत होत आहे. तुमचं मन शांत होत आहे. तुमचा प्रत्येक विचार विरघळत आहे. आता कल्पना करा, एक तेजस्वी सुवर्ण प्रकाश तुमच्या डोक्यावर उतरू लागला आहे. एक सुवर्ण प्रकाश तुमच्या डोक्यावर उतरू लागला आहे. हा दिव्य प्रकाश म्हणजे रेकी. हा प्रकाश म्हणजे प्रेम. हा रेकीचा प्रकाश म्हणजे दिव्य कृपा. हा प्रकाश तुमच्या क्राउन चक्रातून हळूहळू संपूर्ण शरीरात पसरत आहे. तुमची प्रत्येक पेशी, प्रत्येक विचार, प्रत्येक भावना दिव्य ऊर्जेने उजळून निघत आहे. आता कल्पना करा, आजपासून 1 वर्ष पुढे म्हणजेच 2027 मध्ये तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये प्रवास करत आहे. तुम्ही एका सुंदर हीलिंग सेंटर समोर उभे आहे. त्या हीलिंग सेंटरवर तुमचे नाव लिहिले आहे. लोक प्रेमाने त्या ठिकाणी येत आहेत. तुम्ही दरवाजा उघडतात आणि हा दरवाजा उघडून आता आत प्रवेश करत आहे. या हीलिंग सेंटरच्या आत प्रवेश करतानाच तुमच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित आहे, हास्य आहे. कारण आज तुम्ही रेकी ग्रँडमास्टर आहात. फक्त पदवीने नाही, तर विचारांनी, स्वभावाने आणि तुमच्या सेवेने. तुमच्या या ऑफिसमध्ये शांत संगीत वाजत आहे. रेकीची दिव्य ऊर्जा
जाणवत आहे. भिंतीवर तुमच्या विद्यार्थ्यांचे फोटो आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाच्या आठवणी आहेत. प्रत्येक फोटो तुमच्या सेवेची साक्ष देत आहे. आता तुमच्या विद्यार्थ्यांचा एक वर्ग सुरू आहे. सर्व विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत आहे. तुम्ही प्रेमाने, नम्रतेने आणि अत्यंत जबाबदारीने रेकी शिकवत आहात. तुमच्या मनात अहंकार नाही. तुम्ही स्वतःला सांगता, मी गुरु नाही, मी दिव्य ऊर्जेचं फक्त एक माध्यम आहे. तुमचा क्लास संपतो. एक विद्यार्थी तुमच्याकडे येतो. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आहे. तो विद्यार्थी म्हणतो, मॅडम, सर, तुमच्या मार्गदर्शनामुळे मला स्वतःवर विश्वास मिळाला. दुसरा विद्यार्थी म्हणतो, माझ्या आयुष्यात शांती आली. तिसरा म्हणतो, थँक्यू मॅम, तुमच्यामुळे आज मीही इतरांना मदत करू शकतो. हे ऐकून तुमच्या मनात अभिमान नाही, कृतज्ञता आहे. तुम्ही मनात म्हणता, धन्यवाद रेकी, माझ्या माध्यमातून ही सेवा घडत आहे. आता कल्पना करा, तुमच्याकडे देशाच्या विविध भागातून लोक येत आहेत. काही ऑनलाईन, काही ऑफलाईन. कारण लोकांना तुमच्या ज्ञानावर, तुमच्या प्रामाणिकपणावर आणि तुमच्या सेवेवर विश्वास आहे. तुम्ही रोज नवीन गोष्टी शिकत आहे. स्वतःमध्ये सुधारणा करत आहे. तुमचं व्यक्तिमत्व
अधिक तेजस्वी होत आहे. तुमचा ऑरा सामान्य व्यक्तींपेक्षा कैक पटीने मोठा झाला आहे. आता तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या त्या मोठ्या चेअरवर बसा. आजचा दिवस संपत आला आहे. तुम्ही दिवसातील सर्व सेशन्स पूर्ण केले आहेत. तुमच्या टेबलावर तुमची डायरी आहे. तुम्ही दिवसाचा आढावा घेत आहात. आज किती लोकांना मदत झाली, किती लोकांना आशा मिळाली, किती लोकांच्या चेहऱ्यावर हसू आलं. हे आठवून तुमचं मन आनंदाने भरून जातं. आणि मग तुम्ही तुमच्या आर्थिक आयुष्याकडे बघता. तुम्हाला जाणवतं की तुमची ही सेवा तुमच्या कुटुंबासाठी आशीर्वाद ठरली आहे. तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहात. तुम्ही स्वतःचं सुंदर कार्यालय ऑफिस बनवलं आहे. तुम्ही तुमच्या टीम सोबत काम करत आहात. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन कार्यक्रम तयार करत आहात. देशभर प्रवास करत आहात. ज्ञान देत आहात आणि त्या सेवेबद्दल योग्य मानधनही मिळवत आहात. तुम्ही मनात म्हणतात, ही समृद्धी माझ्या प्रामाणिक सेवेचा परिणाम आहे. तुम्ही पुन्हा मनात म्हणता, मी लोकांच्या जीवनात मूल्य निर्माण करते, प्रेमाने सेवा करते. मी रोज शिकत राहते. मी नम्र राहते. मी माझ्या ज्ञानाला योग्य मूल्य देते. मी आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम आहे. मी आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. मी
माझ्या कुटुंबासाठी आशीर्वाद आहे. मी हजारो लोकांच्या जीवनात प्रकाश पसरवत आहे. मी रेकी ग्रँड मास्टर आहे. आता या सर्व दृष्टांकडे पुन्हा एकदा पहा. तुमचं शांत व्यक्तिमत्व, तुमचं हिलिंग सेंटर, तुमचे आनंदी विद्यार्थी, तुमची समाधानी टीम, तुमचं कुटुंब, तुमची सेवा, तुमची समृद्धी आणि सर्वात महत्वाचं तुमच्या हृदयातील नम्रता. आता मनात म्हणा, हे भविष्य मला प्रेरणा देतं. हे भविष्य मला प्रेरणा देत आहे. आज मी त्या दिशेने पहिलं पाऊल उचलत आहे. आज मी या सुवर्ण भविष्याच्या दिशेने पहिलं पाऊल उचलत आहे. रेकी एनर्जीचे मनापासून आभार माना. तुमच्या गुरूंचे आभार माना. माता पित्यांचे आभार माना. स्वतःचे आभार माना. आता हळूहळू श्वासांकडे लक्ष द्यायचं आहे. चेहऱ्यावर हलकस स्मित, आणि जेव्हा तयार असाल तेव्हा अलगद डोळे उघडा. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. चला, धन्यवाद सर्वांना. थँक्यू, थँक्यू. दोन्ही हात रफ करायचे डोळ्यावर. बघा, तुम्हाला खरं सांगतो, हे मेडिटेशन ना वाचत असताना हे सगळं माझ्या जीवनात मी इमॅजिन केलं होतं. आणि खरंच आज माझं खरंच स्वतःचं ऑफिस आहे, फायनान्शियल फ्रीडम आहे. जो सगळ्यात महत्वाचा, पैसा बाजूला ठेवा, तुम्ही स्वतःच बघा, तुम्ही जिथे उपस्थित आहे असं एकही व्यक्ती आहे का ज्याच्या मनात माझ्याबद्दल कटुता आहे? किती मला रिस्पेक्ट देतात. मलाच कधी कधी तुम्ही रिव्ह्यू देतात तर मी घरी ऐकवतो, बघ कसे बोलतात, घर विश्वास बसत नाही. तर रिस्पेक्ट खूप जास्त आहे. आणि परमेश्वर तुम्हाला खूप दान देतो, खूप हे तुम्हाला खूप नॉलेज देतो. जेव्हा तुम्ही मनापासून करायला घेता तर तुमच्याकडे परमेश्वर तुम्हाला खूप सगळे गिफ्ट देतो, नवीन आयडियाज देतो, जीवनामध्ये चांगले चांगले लोक आणतो. तर खूप छान आहे. नक्की करा, लोकांची सेवा करा. तुम्हाला जगाला तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. त्यापैकी एकच व्यक्ती, एकूण कमी व्यक्ती अशी असते जी दुसऱ्यांसाठी काम करत असते. पैसा पूर्णपणे बाय प्रॉडक्ट आहे. तुम्ही पैसा कमवलाच पाहिजे, मी आधीच सांगितलं आहे. पण तो त्याचबरोबर चांगली व्यक्ती बनणं जास्त गरजेचं आहे. तर माझ्या मागच्या स्टुडंटला माहिती आहे, अर्धे सेशन तर मी तुम्हाला गुरु कसा असतो त्याच्यातच घालवतो. तर ती तयारी जास्त असते, त्याच्यानंतर टेक्निकल तयारी असते. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट. तुम्हाला विचार करायला बराच वेळ आहे. कधी वाटलं भविष्यात नक्की करा. परमेश्वराने इथपर्यंत आणलं आहे, काही ना काही कारण असेल. ओके, तर खूप सुंदर आहे. ऑल द बेस्ट. ओके, याच्याहून जास्त अजून काही सांगणार नाही. बाकी तुम्हाला कधी काही वाटलं तर मला कॉन्टॅक्ट करा. कोर्स वगैरे करायचं असेल मग तुमचं 1, 2 आणि 3 तारखेला पहिला बॅच हे असेल. 1 जुलैला, 1 जुलै पासून सुरुवात होईल. ओके,
चालेल. चला, धन्यवाद सर्वांना. हवं तर मी काय करतो, अनम्यूट करतो, ज्याला बोलायचं बोला, अदरवाईज मग क्लास आपण रॅप अप करू. ओके, चालेल. चला, कुणाला काही बोलायचं आहे का? नाही तर मग नाही. सर, बोला मॅडम. काय बोलतो, याच्यामध्ये काय म्हणजे मेडिटेशन वगैरे जास्त असेल की काय, कसं काय असेल म्हणजे? ते आता तुम्हाला बनवायचं मी शिकवेल. तुम्हाला जर हे बघा, तुम्हाला गरजेचं नाही की रेकीच शिकवली पाहिजे. तुम्ही कुणाचे मेडिटेशन घेऊ शकतात, मेडिटेशनचे क्लास घेऊ शकतात, मेडिटेशन बरोबर रेकी शिकवू शकतात. ते तुम्हाला मी नाही नाही, शिकवणार आहे. आपल्यासाठी म्हणजे आमच्यासाठी काय असणार? आता जर आम्ही शिकतोय तर आमच्यासाठी काय मेडिटेशन असणार किंवा काय असं? बापरे, तुमच्यासाठी मी तुम्हाला फ्रीमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवणार आहे. आता कसं होतं, मागच्या बॅचला काही लोकांकडे लॅपटॉप नव्हते, तर मी हा. त्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवलं. तर कोर्स कम्प्लीट होईपर्यंत सगळ्यांकडे लॅपटॉप आले. ओके. सगळ्यांकडे कॅमेरे आले, माईक आले. घरच्यांनी अशी न बोलणाऱ्या लोकांनी मदत केली त्यांना. तर तेही तुम्हाला कसं अच्छा अट्रॅक्ट करायचं ते सगळं शिकवलं जातं. ओके, अच्छा, बरंच काही आहे. त्याच्यामध्ये सर्व येणार. हा, सगळं सगळं येणार. ते पण मी तुम्हाला अच्छा. शिकवतो. ते काही ओके. जरा तुमचा एक्सपिरियन्स सांगा ना, की तुम्ही याच्यामध्ये म्हणजे काय केलं तसं, की म्हणजे आता मला खूप इच्छा आहे की म्हणजे की दुसऱ्यांचं चांगलं करायचं असं म्हणजे, पण मला बोलण्याची थोडी भीती वाटते. असे म्हणजे बोलताना माझे शब्द म्हणजे अडकतात. तर ते तुम्ही सगळं काय सुद्धा केलं तसं? तेच सांगतो तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं पण सांगितलं जातं. बोलायचं कसं, कुठे थांबायचं, बोलताना कुठे बघायचं, लोकांना का नाही घाबरायचं, ते देखील शिकवलं जातं या क्लासमध्ये. ओके, तर माझे मागचे स्टुडंट आहे, जेव्हा माझ्याकडे त्यांनी ऍडमिशन घेतलं, मला बिलकुल विश्वास नव्हता. मी बोललो यांना कुठून ऍडमिशन दिलं, कारण थोडं स्मार्ट पाहिजे. पण त्या 1-2 महिन्यामध्ये त्यांना स्वतःलाच नंतर कळालं की त्यांच्यामध्ये किती टॅलेंट आहे. ते माझ्यापेक्षा चांगले बोलायला लागले, इतके सुंदर. तर तुम्हालाच माहिती नाही तुमच्यामध्ये काय टॅलेंट आहे. अगदी मी जेव्हा पहिला वेबिनार घेतला, मलाच माहिती नव्हतं कोण ऐकणार कोण नाही. तर मला थोडी प्रॅक्टिसला वेळ लागली, मला शिकवणारा नव्हतं. पण तुम्हाला शिकवायला मी आहे, तयारी करून घ्यायला मी आहे. मला असं कोणी सांगणारं नव्हतं, तर मी सगळं सांगणार आहे. तुम्ही कुठे चुकतात, कसं बोलायचं, कॉन्फिडेंटली कसं बोलायचं, काय बोलायचं, किती बोलायचं, सगळं काही सांगितलं जातं त्याच्यात. त्याचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं पण टेन्शन नाही, घ्यायचं ते नाही. डाऊट नाही आहे तुमच्याबद्दल, आम्हाला डाऊट नाही, कारण का तुम्ही शिकवता, चांगलेच शिकवता. कारण का मी एक वेबिनार अटेंड केलेला, एक एकाच म्हणजे 2 केले होते तुमच्या नंतर. हा म्हणजे हा. आलं होतं तर मी केलं होतं, पण नाही, मला ते नाही पटलं नाही. म्हणजे गुरु कसा पाहिजे ते तुमच्याकडून शिकायला पाहिजे. म्हणजे गुरु तुम्ही ठीक आहेत, बेस्ट चालेल आहे तसं. चालेल चालेल, थँक्यू सो मच. हा, बोला मंगला मॅम. कोणी हँड रेज केला होता, बोलायचंय का मंगला मॅम? तर त्याचंही तुम्ही टेन्शन घेऊ नका. कसं बोलायचं, काय बोलायचं, त्याची काळजी पण मीच घेत असतो. काही तुमच्याकडे इक्विपमेंट नसते, अगदी तुम्ही फक्त तयारी पाहिजे. बाकी मी बऱ्याच गोष्टी सांगणार नाही, ते तिकडे गेल्यावरच कळतं मी किती मदत करतो तुमची. हा, बोला ओके. मॅडम, बोलायचंय का तुम्हाला? मंगला मॅम, हा हा हा. बोला बोला. हॅलो, आवाज नाही येत का? येतो ना, बोला. हा हा. तुमचा व्हिडिओ बंद मला आहे. हा मी बघते सगळं, पण मला फक्त हिलिंग देता आलं पाहिजे, एवढं शिकायचं आहे. त्याच्यासाठी मास्टर लेवलचा क्लास आहे. मास्टर लेवलचा. हा, मला लेवल काय 2 आणि तर हा दुसरं लेवल 1चे स्टुडंट. आता लेवल 1च्या स्टुडंटसाठी एक मी बेनिफिट नाही सांगितला. जे कोणी लेवल 1 माझ्याकडे, लेवल 2 इथे, तर कोणी सगळे लेवल 2 वालेच आहेत, 3 वालेच आहेत. पण लेवल 1 ज्यांनी केलं त्यांना मग लेवल 2 आणि 3 चे वेगळे पैसे वाचून जातात. तुमचं लेवल 2 आणि 3चं पण अटोनमेंट करून दिलं जातं. तर तुमचे 5,000 रुपये वाचले जातात त्याचे. ओके, तर लेवल 1 साठी तो फायदा आहे. ज्यांनी लेवल 2, 3 नाही केलं, फ्री मध्ये भेटून जातं तुम्हाला. ओके, तर तो एक बेनिफिट आहे लेवल 1च्या स्टुडंट. ओके, मग कोणतं करायचं? मला फक्त हिलिंग देता आली पाहिजे, किंवा मग असं त्याच्यासाठी तुम्ही कोणा मास्टर लेवलचा करा ना. तो क्लास सुरू होऊन जाईल आता, 12 तारखेपासून सुरू होऊन जाईल, 13 जुलै पासून तो करा. कळवणार ना मग तुम्ही याच्यामध्ये? हा, मग हे करायची तुम्हाला गरज नाही उगीच. ओके, बरं, ठीक. चालेल, 13 थँक्यू. तारखेपासून. थँक्यू थँक्यू. चालेल, ठीक आहे. चला, बाय का. चला, थँक्यू. बाय करते बाय. तुम्हाला. चला,
ठीक आहे, चला बाकी काही डाऊट वगैरे असेल मला नंतर तुम्ही कॉल. हा हा चालते. ओके. सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. ऑल द बेस्ट. नक्की विचार करा आणि नशिबात असेल तर आपण परत भेटूया. ओके, चला, थँक्यू 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 सो मच. धन्यवाद सर, तुम्ही खूप छान धन्यवाद. शिकवलेत आम्हाला, अजूनही शिकवताय. खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद.